प्रभाग क्रमांक 23 ब मधून मी अपक्ष उमेदवारी लढत आहे. माझं चिन्ह नारळ आहे. या प्रभागामध्ये उभं राहण्याची माझी इच्छा याकरिता होती की एवढी वर्ष आम्ही इथे जुने रहिवासी आहोत. जवळजवळ 80 वर्ष झाले आम्हाला इथे आम्ही राहतोय. माझी तिसरी पिढी आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. वडील आणि आम्ही एक मध्यमवर्गीय घरातच आम्ही येतो. पण एवढी वर्ष आम्ही बघतोय ना की पाहिजे ते गोष्टी झाल्याच नाही आहेत बिलकुल. फक्त निवडणूक आली की लोक मतं मागायला येतात, उमेदवार मतं मागायला येतात आणि खूप मोठी मोठी आश्वासनं देतात. आम्ही तुम्हाला पाणी देऊ, ड्रेनेज लाईन व्यवस्थित टाकून देऊ, त्याच्यानंतर लाईट्स व्यवस्थित देऊ, मुलांना नोकरी धंदा देऊ. म्हणजे एवढ्या त्यांच्या मोठे मोठे बोलणं असताना एवढे मोठ्या आश्वासनं ते लोकांना देतात आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या नंतर ते बघायला सुद्धा येत नाही. कचरा गाडी येते का, तुमचं पाणी तुम्हाला व्यवस्थित येते का, तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होत आहेत का, तुमच्या एरियामध्ये लाईट्स आहेत का. म्हणजे अशा खूप छोट्या आणि खूप मामूली अशा गोष्टी आहेत जे आपल्या मध्यमवर्गीय लोकांना पाहिजे असतात. ह्या गोष्टीचा बिलकुल ते कोणी विचार करत नाही. कारण का मतं मागायला तुम्ही येतात, बऱ्याच गोष्टी तुम्ही आश्वासने देतात, पण त्यांच्या भावनांशी तुम्ही खेळतात ना, हे मला म्हणजे बिलकुल कधी लहानपणाच मला पटलेलं नाही आहे. मी आता जवळजवळ 5 ते 6 निवडणुका बघितल्या, पण एकही निवडणूक लढल्याच्या नंतर जो निवडणूक जिंकून येतो, जो उमेदवार जिंकून येतो, त्यांनी एकही गोष्ट व्यवस्थित कोणी केलेली नाही. म्हणजे असे बोटावरती मोजण्यासारखे पूर्ण अंबरनाथमध्ये असे होते की ज्यांनी थोडीफार कामं केली. पण आता तुम्ही बघाल ना, बदलापूर बघा, बदलापूर आज आपल्या अहमदपेक्षा कितीतरी पुढे गेले. पण अंबरनाथमध्ये सिच्युएशन तशीच आहे, काही बदल नाही. अजून पण लोक पाण्यासाठीच लढतायत, रडतायत, लाईटसाठी, कचरा गाडीसाठी, तुमचे ते खड्डे आणि बऱ्याच पाईपलाईन जुन्या झाल्या आहेत, कुठे तुटल्या आहेत. जेव्हा सण असतात आपल्याकडे, तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असाल, आपली दिवाळी असेल, होळी असेल, तर आपली लाईट जातेच जाते. ते काय रिझन आहे आजपर्यंत मला ते कळलेलं नाही आहे. पण का घालवतात, कशासाठी घालवतात ते आजपर्यंत काय कळलं नाही. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यावरती कोणाचा तरी ताबा असायला पाहिजे, कोणाचा तरी कंट्रोल असायला पाहिजे. ते कंट्रोल बिलकुल पण नाही. मला असं वाटतं की मी निवडून आल्याच्या नंतर मी या सगळ्या गोष्टींकडे जातीने आणि 100% मी लक्ष देऊन ज्याच काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्याच्यावरती मी 100% कॉन्सन्ट्रेट करून मी ह्या गोष्टी व्यवस्थित करायचा प्रयत्न करेन. बरं, तुमचा वैयक्तिक प्रभाग आहे, त्या प्रभागाचा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? विकास तर प्रभागाचा नाही झाला, पण जे ह्याच्या आधी नगरसेवक त्यांचा तर विकास भरपूर झालेला आहे. ते खूप गरीब घरातून आलेले लोक आहेत, ते आता खूप मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं फिरतात, खूप मोठ्या घरामध्ये राहतात. त्यांचा तर विकास नक्की झाला नाही असं सांगेन. पण प्रभागाचा विकास झाला? प्रभागाचा तर हवे तसा तर नाहीच झाला बिलकुल. तुम्ही पण बघाल नाही, ते तर गार्डन्स नाही आहेत, व्यवस्थित रस्ते नाही आहेत, लाईट्स नाही आहेत. चोरीचे किती केसेस होतात. चेन, मंगळसूत्र, लेडीज जातात त्यांचे मंगळसूत्र चेन उडून देतात. CCTV तुमचे कॅमेरेज पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. पण हे इथे कोणच लक्ष देत नाही सगळ्या गोष्टी. तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? आज तुम्ही काय मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाता? विजन माझं भरपूर मोठं आहे, पण मी माणूस खूप छोटा आहे. पण निवडून आल्यावरती एवढंच सांगेन की लोकांना कंप्लेंट्स कधी येणार नाही, कोणत्या गोष्टी तक्रार कधी येणार नाही की हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, असं झालं. मी स्वतः जातीने सगळ्या गोष्टी मी स्वतः हँडल करेन. बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? याच सांगितलं ना मी तुम्हाला की ह्यासाठी की सिक्युरिटी असू दे, लेडीजची सिक्युरिटी असू दे, लहान मुलींची असू दे, कॉलेजच्या मुलींची असू दे, किंवा आपले लहान मुलं आहेत जे आता बरेच मुलं आउटलाईनला जाण्याच्या मार्गावर असतात, तर त्या सगळ्या गोष्टींवरती पण मला कंट्रोल करायचं अशी माझी इच्छा आहे मनापासून. कारण का ते माझ्या लहान भावासारखे सगळे. कारण का आता मी बघतो की बरेच जण कुठे काय काय चुकीच्या गोष्टी करत असतात, चुकीच्या संगतीमध्ये. आता बरेच कंप्लेंट्स मला असे येतात की दादा इथे असे मुलं इथे काहीतरी ते सिगरेट असेल की अजून कोणते तरी नशा वगैरे ते करत असतात. त्याच्यामध्ये चांगल्या घरातली मुलं पण त्याच्यामध्ये वाहून जातात. तर त्या सगळ्या गोष्टी मला स्टॉप करतात. पण तुमची एक सामाजिक वाटचाल कशी राहील? सामाजिक मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा पदाधिकारी आहे. मी शहर संघटक आहे मनसेचा. आणि आता राजसाहेबांनी म्हणजे आम्हाला आदेश दिले की काही रिझन्समुळे आपण चिन्ह देऊ शकत नाही आहे. त्यांनी सांगितलं की अपक्ष तुम्ही लढा आणि निवडून यायचा 100% प्रयत्न करा. म्हणून आम्ही अपक्ष लढतो. मग तुमच्या पाठीशी आता मनसे आहेत असं तुम्हाला म्हणावंच वाटतं? हो, मनसे आहे आणि मनसेला मानणारा जो वर्ग आहे तो 100% माझ्या मागे आहे. इथली एकूण परिस्थिती बघतात तुम्हाला एकूण काय वाटतं की इथं साधारण तर जे शासन आहेत किंवा जे आहेत
तर ते योग्य आहे का किंवा तुमच्या मनसेमधलं जे वरचं नेतृत्व आहे ते तुम्हाला एकूण कसं वाटतं? मनसेचं आमचं नेतृत्व खूपच छान आहे. आम्हाला खूप छान गायडन्स आमच्या नेत्यांचा मिळतो. अविनाश जाधव साहेब आहेत, राजूदादा पाटील आहेत, हे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात, आम्हाला दिशा दाखवत असतात. राज साहेबांचे आम्ही मनसैनिक आहेत. आम्ही प्रशासनामध्ये जर कोणत्या चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याला पण आम्ही आंदोलन करून त्याचं तोडीसोड उत्तर आम्ही देतो. बरं, 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना मी एवढं सांगू इच्छितो की योग्य माणसाला मत देऊन त्यांना नगरसेवक बनवा. तुमची कामं व्यवस्थित झाली पाहिजे. तुमचं मत खूप अमूल्य आहे. ते पैशांच्या जोरावरती कुठे वाया जाऊन देऊ नका. पैसे हे 2-4 दिवस तुम्हाला पूर्ण आहेत, त्याच्यानंतर पैसे पूर्ण नाहीत. पण पैसे घेतल्यावरती तुम्ही 100% 5 वर्षासाठी तुम्ही बांधील व्हाल. तुम्ही कोणतीही गोष्ट त्या नगरसेवकाकडे तुम्ही घेऊन जाऊ शकणार नाही, कारण का तो तुम्हाला नंतर हेच बोलणार आहे की त्यावेळेला तुम्हाला पैसे दिले होते तर आता कसलं काम. हे असं बऱ्याच ठिकाणी झालंय, ऐकलंय, बघितलंय मी. तर कृपया मी एवढंच आवाहन करतो की पैसे घेऊ नका कोणाकडे. मी सर्व नागरिकांना एक आवाहन करतो, एक रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करा, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आणि त्याला चांगली कामं करायची एक संधी द्या. जसं मी आता या प्रभागामध्ये मी प्रभाग क्रमांक 23मध्ये उभा आहे. अपक्ष उमेदवार आहे. नारळ माझं चिन्ह आहे. 2 नंबरचं बटन दाबून मला नगरपालिकेमध्ये पाठवा. एकदा मला संधी द्या.